शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। खरीपातील काढणी आणि रब्बीमधील लागवड अशा दोन्ही कामांवर संकट कोसळल्याने शेतकऱ्यांच्या रात्रंदिवस कामाच्या पाळ्या वाढल्यात। शेतकऱ्यांना भारनियमनाचं हे संकट काही नवं नाही, पण ऐन दुष्काळामुळे पेरण्या उशिरा झाल्यात तर रब्बी उत्पादन आणि चारा टंचाईचं महासंकट उभं ठाकणार असल्याची भीती व्यक्त होते। वर्धा जिल्ह्यामध्ये साधारण 80,000 हेक्टरवर रब्बीचं नियोजन आहे। यात हरभरा, गहू, भाजीपाला आणि चारा पिकांचाही समावेश आहे। मात्र या पिकांच्या लागवडीला आता विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे मोठा व्यत्यय आलाय। आठवड्यातील 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत आणि 3 दिवस दुपारच्या वेळेत 8 तास शेतीला वीज दिली जाते। विशेष म्हणजे या दिलेल्या वेळेतही विद्युत पुरवठा नियमित होत नसल्यामुळे खरीपातल्या शेतमालाची मळणी करणं अडचणीचं ठरतंय। ज्यांच्या शेतामध्ये विहीर आहे, मोटर पंप लागलेले आहे, पण विजेच्या लोड शेडिंग अभावी शेतकरी ओलीत करू शकत नाही। हजारो तक्रारी महावितरणाकडे केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही। कधी डीपी बंद झाली तर शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतो। ती लाईन रात्रीला येते, ती रात्रीला कास्तकाराच्या कोणत्याही उपयोगाची लाईन नाही राहिलेली, कारण 12 वाजता तो कास्तकार मुठीत जीव घेऊन त्याला शेतात जावं लागते आणि ते ओलीतही पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे शासनाने या लाईनच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी महावितरणने बदल करायला पाहिजे। सरकार शेतकऱ्यांवर आणि शेतकरी सरकारच्या नाकर्तेपणाला दोष देत असतो। हे सत्र पुढेही असंच चालू राहणार आणि शेतकऱ्यांचं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण होतच राहणार, कारण शेतकऱ्यांनीच निवडून दिलेलं हे सरकार आहे। झी 24 ताससाठी वर्ध्याहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।